आता याच्यामध्ये हा सेक्शन 67 जो आहे, सेक्शन 67 जो आहे हा ॲक्च्युली मॅन्युफॅक्चर काय करतात, गुड्स बनवतात. ती जी बनवलेले गुड्स आहेत, ती बनवलेले गुड्स आहेत ते ट्रान्सपोर्ट करतात आणि ट्रान्सपोर्टर आहेत यांचं वेअर हाऊस आहेत, यांच्याकडे नेऊन ते स्टोअर केलं जातं. एकतर कंपनीचं स्वतःचं गोडाऊन असेल, कंपनीचं स्वतःचं गोडाऊन असेल, वेअरहाऊस असेल, त्यात ते ठेवतील, किंवा मग बेटर वे भाड्याने गोडाऊन घेणं त्यांना परवडेल. आता बरेचसे कोल्ड स्टोरेज पण आहेत. एखादी आईस्क्रीम बनवणारी कंपनी असते, त्यांचं प्रोडक्शन 12 महिने होत नाही. मग त्यांना अशा प्रकारे वेअरहाऊस घेण्यापेक्षा किंवा कोल्ड स्टोरेज घेण्यापेक्षा भाड्याने घेणं परवडतं. मग ते प्रोडक्शन करायचं आणि मग भाड्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ते गुड्स ठेवायचे. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं आहे की ते स्वतःचं गोडाऊन आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम पण स्वतःची वापरत नाही. स्वतःची ते गाड्या विकत घेत नाही. व्हेकल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गाड्या वापरायच्या, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस हे पण भाड्याने घ्यायचे. मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करणार, मॅन्युफॅक्चरिंग करता ते त्यांची फॅक्टरी जी ती बनवणार, बाकी सगळं त्यांना परवडतं असं की भाड्याने घेणं. आता या केसमध्ये जर विदाऊट बिल माल सप्लाय होत असेल, याच्यावरती कुठलाही GST लावायचा नाही, इन्कम टॅक्समध्ये दाखवायचं नाही, कॅश परचेस, कॅश सेल अशी व्यवहार जर करत असतील तर त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याकरता त्यांचं मग प्रिमायसेसचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे, ट्रान्सपोर्टरचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे, वेअरहाऊस इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करायला सांगितलं. आपण बघितलं सेक्शन 35-36 मध्ये, आणि 72 महिने ते रेकॉर्ड्स मेंटेन करायला सांगितलेले आहेत, हे आपण बघितलं. तर याच्यामध्ये वेअरहाऊस कीपर आणखीन जे ट्रान्सपोर्टर आहे यांना पण तिकडे एनरोलमेंट नंबर घ्यायला सांगितला आहे, जेणेकरून त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे असेल आणि गरज पडली तर त्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं किंवा त्या वेअरहाऊस ऑपरेटरचं काय करता येईल, त्याच्या प्रिमायसेसचं इन्स्पेक्शन करता येईल. आणि त्यांनी कोणाला गुड्स पाठवले, कोणाचे गुड्स मुवमेंट केले हे ट्रान्सपोर्टरला विचारता येईल. तसंच वेअरहाऊस कीपरला विचारता येईल, गोडाऊन कीपरला विचारता येईल की तुमच्याकडे गुड्स कोणाचे आहेत, ते कधी आले, कुठे आहेत, काय क्वांटिटी आहे, काय प्रकारचे गुड्स आहेत, ही सगळी माहिती ज्यांच्याकडे ठेवली जाते त्यांना एनरोलमेंट नंबर घेणं कंपल्सरी केलेलं आहे. आणि त्यानुसार गरज पडल्यास त्यांचं काय केलं जाईल, इन्स्पेक्शन केलं जाईल. ही जी तरतूद आहे ही 67 मध्ये. इथे गुड्स कुठे आहेत, वेअरहाऊसमध्ये आहेत गुड्स, त्या कोल्ड स्टोरेजमध्ये आहेत गुड्स. जो ट्रान्सपोर्टर आहे त्याला माहिती आहे की गुड्स त्यांनी कोणाचे कुठे मूव्ह केले. तसंच हे सेक्शन 67 मध्ये मग ते गुड्स जे आहेत त्याचं इन्स्पेक्शन करणं, इन्स्पेक्शन ही एक प्रोसेस आहे. आणि दुसरं सर्च करणं. एक फक्त इन्स्पेक्शन आहे, एक फक्त इन्स्पेक्शन आहे की जाऊन फक्त तिकडे त्या प्रिमाइसवर जाऊन काय माहिती घेणं. आणि सर्चचा अर्थ आहे की असे रेट टाकतात आणि काही तोडफोड करून ते गुड शोधून काढतात. हे जे आहे हे सर्चमध्ये. मग त्याप्रमाणे ऑथॉरिटी दिली जाते की तुम्ही इन्स्पेक्शन फक्त करा किंवा सर्चही करा. त्या ऑथॉरिटीप्रमाणे ती जी काय कारवाई आहे ती केली जाईल, आयदर इन्स्पेक्शन किंवा सर्च. आणि त्यातून मग गुड्स ताब्यात घेणं, जप्त करणं, डॉक्युमेंट ताब्यात घेणं, जप्त करणं, हे सगळं पुढे होईल. सीझर मग त्याचा वेगळा फॉर्म आहे, त्याची वेगळी ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन. मग गुड्स परत केव्हा दिले जातील, जेव्हा बॉन्ड दिला जाईल. आणि ऑर्डर ऑफ रिलीज ऑफ गुड्स, त्यांनी प्रॉपर टॅक्स भरला हे याच्यामध्ये येतं.
सेक्शन 67 मध्ये. आणि कशा प्रकारे हे इन्स्पेक्शन केलं पाहिजे, रेड टाकली तर कशा प्रकारे काय काळजी घ्यावी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी, त्याकरता एक हे गाईडलाईन दिल्यात CBICने. या गाईडलाईन आहेत त्या दिल्यात. हे सेक्शन 67 मध्ये. आणि सेक्शन 68 मध्ये काय की इन्स्पेक्शन करता येईल गुड्स वाहतूक होत असताना. मुवमेंट ऑफ गुड्स आहे, गुड्स इन मुवमेंट आहे, म्हणजे गुड्सची वाहतूक होते. तर त्याच्याकरता काय केलंय, EV बिल दिले. EV बिल हा एक रूल आहे 138. तो कुठनं आला, तर सेक्शन 68च्या खाली तो येतो. रूल कुठलाही डायरेक्ट बनत नाही, काहीतरी सेक्शन आहे, त्यातून मग ते कशा प्रकारे करायचं याची प्रोसिजर रूलमधनं येते. तुम्ही सेक्शन वाचाला तर अशा प्रकारचा आहे. द गव्हर्नमेंट मे रिक्वायर द पर्सन इन चार्ज ऑफ अ कन्व्हेयन्स कॅरिंग एनी कन्साइनमेंट ऑफ गुड्स. आता हे जे 50,000 रुपीज दिले तिकडे लिमिट दिले की गुड्सची व्हॅल्यू जर 50,000पेक्षा जास्त असेल तर हे बिल बनवायला पाहिजे. हे 50,000 जे आहे हे कशा करताय, हे CGST ॲक्टमध्ये आहे. ओके. आता जर का राज्य जे आहेत अनेक स्टेट त्यांनी काय केलं, हे लिमिट 50,000चं 1,00,000 केलं की 1,00,000पर्यंत EV बनवण्याची गरज नाही. पण राज्याबाहेर जर गुड्स नेले, इकडे IGST लागेल, तिकडे मात्र हे लिमिट 50,000च आहे. म्हणजे गुजरातमधनं महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रामधनं गुजरातला गुड्स गेले आणि जर तुम्हाला ड्युटी दिली की इकडे जा, हां कुठे, हां म्हणजे तुम्हाला त्या गाड्या बघायच्या आहेत, पण तिकडे लिमिट 50,000 आहे. कारण की कुठल्या प्रकारचा इनवॉइस आहे की इथे इंटरस्टेट सप्लाय होतोय, मग तिकडे 50,000 आहे. पण तेच जर मुंबईहून पुण्याला गुड्स चालले असतील आणि मध्ये कुठे अशा प्रकारे जर का चेकिंग झालं असेल तर तिकडे लिमिट 50,000 लागू होत नाही. कारण महाराष्ट्र सरकारने विदिन द स्टेट जर मुवमेंट करायचं असेल तर नोटिफिकेशन काढून हे लिमिट 1,00,000 केलेलं आहे. अनेक स्टेटनी केलं आहे, काय स्टेटची काय कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे त्यांनी केले, पण अनेक ठिकाणी हे लिमिट 50,000चं 1,00,000 केलेलं आहे. याचा उद्देश काय, ह्याचा उद्देश काय, हे अशा प्रकारे करण्याचा उद्देश काय. आता जसं गुड्सचं मुवमेंट होणार तर इथे इनवॉइस बनवला आहे, ही प्रोव्हिजन आहे. मग इनवॉइसप्रमाणे इथे गुड्स परचेस केले त्या शॉपमधनं, त्या फॅक्टरीमधनं, त्या गाडीनी मुवमेंट गुड्सची वाहतूक चालू केली. आता इथे चेक पॉईंटला काय केलं जातं की जेवढाचा अमाऊंटचा इनवॉइस बनला आहे प्रॉपर तेवढेच गुड्स त्यांनी घेतले की नाही घेतले. मोठी समस्या काय की टॅक्स चोरी करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग करायचं, त्या गुड्सचा कुठलेही हिशोब ठेवायचा नाही. गुड्स बनवले हे घेऊन जा. सप्लायर आणि बाहेर काय करतात की विदाउट बिल गुड्स सेल परचेस करतात आणि मार्केटला सप्लाय जो असतो हा B2C सप्लाय असतो. आता रेनकोट आहेत, छत्र्या आहेत, अशा बऱ्याच वस्तू आहेत, स्टेशनरी आहेत, नोटबुक्स आहेत. आता इथे एक स्टेशनरीवाला त्याला मी विचारलं तुम्ही जीपे चालू नाही केला, तर माझ्याकडे बराच सामान विदाउट बिल येतं. मग जीपे केलं तर मी हिशोब दाखव कुठे, तर कमवायचे किती आणि घालवायचे किती, नाहीच पाहिजे म्हणतो. असे लोकांची आजही अशा प्रकारे प्रॉब्लेम आहेत. विदाउट बिल माल आजही येतो, पूर्वी खूपच यायचा, थोडा GST मध्ये थोडा कमी झाला होता. पण जर का ह्यात पण लक्ष दिलं जात नसेल तर हे आणखीन प्रमाण वाढणारच आहे, कमी नाही होणार प्रमाण. जर का ह्याच्यावरती काय कारवाई झाली नाही तर विदाउट बिल मार्केटला येणं हे राहणार थोडंफार प्रमाणात. आणि कदाचित ते प्रमाण एक नियंत्रणाच्या एक लिमिटपर्यंत राहावं म्हणून सरकार ते तेवढ्या दिवशी प्रयत्न करेल. 100% जर ते बंद केलं तर त्याचे पण निगेटिव्ह इफेक्ट होऊ शकतात. तर याचा उद्देश काय की तिकडे जेव्हा येईल चेक होईल, म्हणजे मॅक्झिमम माल मार्केटला विथ बिल गेला
तर त्याच्यावरती प्रॉपर GST कलेक्ट होईल आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती इन्कम टॅक्स पण लागेल. आता गोल्ड आहे 3% त्याच्यावरती जर टॅक्स जरी असला आणि समजा तुम्ही 2 लाखाची समजा दागिने घ्यायला गेलात आणि तुम्हाला सांगितलं की 2,06,000 देणार विथ बिल का 2 लाख देणार, तुम्ही म्हणता तुम्ही असा विचार कराल का की 2 लाख चाललेत ना आणखी देऊ ना 6,000. कोणी व्यक्ती काय म्हणतो एवढे 2 लाख घालवलेत 6,000 वाचू दे, असे लोक विचार करणारे आहेत ना, बरोबर आहे. एखाद्या माणसाला 70-80 हजार पगार आहे आणि त्याची बायको जर का 1,500 रुपये गव्हर्नमेंटकडे मिळेल तर घेत असेल, लोकांची वृत्ती कशी आहे, आपल्या घरात लाख रुपये असतील 15ची फुकटी मिळतात ना तर घेऊया ना, अशी जर वृत्ती असेल तर मग तिथे कशा प्रकारे टॅक्स कलेक्ट होईल. म्हणजे तिकडे टॅक्स चोरी व्हायला एक प्रकारे चालना मिळते माणसाच्या अशा हव्यासामुळे. आपल्याला काही कमी नाही आहे पण मिळतं तेवढं वर पडून घ्या, अशी जर वृत्ती असेल माणसाची तर मग कठीण आहे. मग सरकारला अशा प्रकारच्या काही ना काही नियंत्रण करण्याकरता काहीतरी टॅक्स अशा वापरायलाच लागतील. काहीतरी अशा प्रकारे त्यांना EV बिल म्हणा, इनवॉइस म्हणा, हे करावंच लागेल, त्याशिवाय होणार नाही काय. आता EV बिलनी काय करायला पाहिजे की टॅक्सपेअर जो आहे तो काय करेल, इनवॉइस बनवेल आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती पोर्टलला अपलोड करेल. त्यात माहिती असेल की कुठल्या गाडीतनं, गाडीचा नंबर काय, त्यातनं कोणाचा माल चालला आहे, कुठे चालला आहे, याविषयीची माहिती जी आहे ती कशामध्ये असेल, अपलोड केलेल्या डॉक्युमेंटमध्ये ती माहिती असेल. जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचं. EV बिल एक डॉक्युमेंट असेल, त्यामध्ये माहिती असेल की सप्लायर कोण आहे, रेसिपियंट कोण आहे, कुठून गुड्स निघालेत, कुठे गुड्स पोहोचणार आहेत, म्हणजे त्याचं ओरिजिन काय, डेस्टिनेशन काय गुड्स मुवमेंट होण्याचं, कुठल्या प्रकारचे गुड्स आहेत, त्याचा HSM कोड, त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, याची इन्फॉर्मेशन आहे ही गव्हर्नमेंटला माहिती असेल. EV बिल काय, एक कंप्लायन्स आहे वेअर इन EV बिल एक डिजिटल इंटरफेस आहे की ऑनलाईन ही माहिती द्यायची आहे. कधी द्यायची आहे, द पर्सन कॉजिंग द मुवमेंट ऑफ गुड्स त्याला द्यायची आहे. अपलोड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन प्रियर टू द कमेन्समेंट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स, गुड्सचं वाहतूक सुरू होण्या अगोदर ही माहिती द्यायची आहे. कुठे द्यायची आहे, जनरेट EV बिल एक मेकॅनिझम आहे, कशावरती करायचं आहे, GST पोर्टलवरती. एक प्रोसिजर आहे ती कुठे करायची आहे, एक कंप्लायन्स आहे कुठे करायची, कॉमन पोर्टलला करायची. कळलं. उद्देश काय हा पहिले महत्त्वाचा आहे. अगोदर GST येण्या अगोदर काही राज्यांमध्ये या प्रकारची पद्धत होती की तुम्ही EV बनवलंच पाहिजे. सगळ्या राज्यांमध्ये हे नव्हतं, त्यामुळे सगळी राज्ये याला तयार नव्हती EV बनवण्याकरता. आणि इव्हन पोर्टलला पण बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, त्यांची पण डेव्हलपमेंट बाकीच्या गोष्टींची चालू होती. त्यामुळे EV बिल लगेच लागू झालं नाही, पहिल्याच वर्षी लागू झालं नाही, पण ते पुढे लागू झालं. पण EV बिलनी पण तेवढा फरक पडत नाही आहे जेवढा फरक पडणं गरजेचं आहे, म्हणून इनवॉइस आणायला लागलं गव्हर्नमेंटला. आणि आपल्याकडे जे काही गोष्टी येतात म्हणजे जी माणसाची वृत्ती ती जगभर सगळीकडे अशीच आहे. असं नाही की भारतामध्ये वेगळं आहे आणि US मध्ये वेगळं आहे. जिकडे लोकांना संधी मिळते ते टॅक्स चोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डेव्हलप कंट्रीमध्ये जिकडे EV बिल फेल केलं आहे त्यांनी इनवॉइस आणलं. मग त्याच धर्तीवरती आपल्याकडे पण इनवॉइस आपण आणू शकतो, म्हणून आपल्याकडे पण मग इनवॉइस आला. तर EV बिल पण आहे, इनवॉइस पण आहे, दोन्ही आहे. B2B ॲक्ट ते करायला लागतात ना. हां B2B. टॅक्स चोरी कुठे होते हे बघा ना तुम्ही. टॅक्स चोरी मॅन्युफॅक्चरकडून डायरेक्टली तुम्ही आम्ही परचेस करत नाही ना, हे लक्षात घ्या. मला मुलांकरता वह्या पुस्तकं घ्यायची आहेत तर मी जो छापतो पुस्तकं किंवा वह्या त्याच्याकडे जाणार नाही ना. समजा कॅमल कंपनी आहे, मी कॅमल कंपनीकडनं परचेस करणार नाही ना, ती त्यांचा कोणतरी डिस्ट्रीब्युटर आहे, मी त्यांच्याचकडनं परचेस करणार ना. म्हणजे जो पहिले मॅन्युफॅक्चरर आहे तो जेव्हा डिस्ट्रीब्युटरला विकतो. टॅक्स चोरी कशी होते बघा की 10 लाखाचा माल जर एखाद्या कंपनीने बनवला, कंपनी किती लहान मोठी कोणी असो हे सगळं करतात. तुम्ही गुरु पिक्चर बघाल त्यामध्ये दाखवलं आहे कशा प्रकारे त्यांनी टॅक्स चोरी केली, याच्यावर तो पिक्चर आहे, अभिषेक बच्चन आहे त्यामध्ये. म्हणजे दाखवायचं किती बाबा 10 लाख आमच्याकडे आम्ही माल पाठवतोय, 2 लाख दाखवायचं.
ऑन पेपर 2 लाख आहे, 8 लाख काय जातो विदाऊट बिल जातो. आता विदाऊट बिल, आता मोठ्या कंपनीने जर का ती कंपनी ए आहे ह्यांनी जर हा परचेस 10 लाखाचा मॅन्युफॅक्चरिंग केलं तर ह्याचे जे बी डिस्ट्रीब्युटर आहे त्याला दिलं 2 लाख विथ बिल आहे, 8 लाख विदाऊट बिल आहे. मग त्याचा होलसेल रिटेलर ही चेन पुढे कंटिन्यू करणार. 20% विथ बिल द्या, 80% विदाऊट बिल द्या. आणि जेव्हा मी परचेस करतो माझ्याच बिल्डिंगमधल्या दुकानामधनं आहे का किंवा मार्केटमधनं आहे का स्टेशनरीमधनं, तेव्हा मला तो विदाऊट बिलच माल मिळतो. म्हणजे B2C सप्लाय झाला. त्यात कॅशमध्ये आता GPay आल्यामुळे किंवा UPI आल्यामुळे काय होते, लोक पेमेंट ऑनलाईन करायला लागलेत. पूर्वी तर हे काहीच नव्हतं. म्हणजे गव्हर्नमेंटने जसं एका बाजूला EV बिल इनवॉइस आणलं, दुसरीकडे UPI आणण्याचा उद्देश काय की पेमेंट दिसलं पाहिजे. जर पेमेंट रेकग्नाइज व्हायला लागलं तर मग अशा प्रकारे विदाऊट बिल घेणाऱ्यांवरती नियंत्रण येईल. म्हणून काय लोक घाबरतात की मी विदाऊट बिल घेतो तर मला ऑन अकाउंट पेमेंट नको, बँकेत पेमेंट नको, मला कॅश पेमेंटच पाहिजे. आणि जोपर्यंत कॅश पेमेंट राहील तोपर्यंत अशा प्रकारे टॅक्स चोरीला चालना मिळेल. जर का लोक पेमेंट करायलाच लागले की आमच्याकडे बरेच लोक असे आहेत मोबाईलशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही, मोबाईलवर जीवन आहे आपलं. ते पाकिट घ्या ते ठेवा, त्यापेक्षा मोबाईलमध्ये सगळं राहतं. लायसन मोबाईलमध्ये राहतं गाडीचं, पैसे मोबाईलमध्ये आहेत, मग बाकीच्या गोष्टी पाकिटाची गरजच काय. सगळं आपण मोबाईलला ठेवू शकत असू, सगळं त्यात चालतं. हां पण त्या दुसऱ्या माणसाच्या पण अकाउंटला पैसे वाढतील बघा. जर का 80% लोक UPI करायला लागले, आता त्यांनी तिकडे पैसे घेतले, ते घरातले 4 व्यक्ती आहेत. आता पेट्रोल पंपावर तुम्ही गेलात, पेट्रोल त्याला बोललो अरे करू का, आज वेगळा नंबर, आज वेगळा नंबर आहे, त्यांच्याकडे पण 4-5 अकाउंट आहेत. बोलो मी अगोदर केलं त्यात करतो परत, नाही नाही आज त्यावेळेस नका करू. मी एकदा असं केलं तर म्हणतो कुठल्या नंबरला केलं, हा नंबरला केलं. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही रोज एकच नंबर ठेवत नाही. जरी 4 अकाउंटला पैसे ठेवले तरी ह्यांचा बिझनेसच एवढा मोठा आहे की त्या 4 अकाउंटला पण त्यांचा जे टॅक्सेबल इन्कम आहे समजा 5 लाख 7 लाख ते पुढे जाऊन जाणार त्यांची. त्याचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे आहे, 150 नंबर त्यांनी घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही. पण त्यांनी असे वेगवेगळ्या अकाउंटला जरी पैसे घेतले तर किती माणसं लागेल तो. प्रत्येकाच्या अकाउंटला 5 लाख 10 लाख तर जाणारच आहेत. मग त्यांनी इन्कम रिटर्न फाईल केला आहे की नाही केला आहे हे बघितलंच जाईल ना पुढे जाऊन. पण मॅक्झिमम अमाऊंट 40 लाख एवढं अमाऊंट जर का एखाद्याची आहे तर त्या 40 लाखामधले 30 लाख 35 लाख जर बँक अकाउंटला गेले मग ह्यांना सगळं मॅनेज करायला कठीण जाईल. ही सुरुवात आहे आता. UPI आता जसं सांगितलं बजेटमध्ये पंतप्रधानांनी की एवढ्या अकाउंटची एवढ्या लाख करोडाचे UPI झाले, हे जेवढे वाढतील UPI ट्रान्झॅक्शन तेवढं मार्केट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये येईल, टॅक्स चोरी कंट्रोलमध्ये येईल. EV बिलनी पण काय होत नव्हतं म्हणून इनवॉइस आणलं, त्यांनी पण काय फार होणार नाही म्हणून मग आता हे सगळं चालू आहे. आणि तुम्हाला त्याच्यावर मी सांगितलं ना की पुढे असं येईल की ज्यांचा टर्नओव्हर ठराविक अमाऊंटचा आहे त्यांना इनवॉइसवरती QR कोड टाकावाच लागेल आणि तिथे जसं स्कॅन केलं तर तिकडे ती अमाऊंट ऑटोमॅटिक येईल, टाईप करायची पण गरज नाही. आता पेट्रोल पंपावर ते हे केलं UPI पेमेंट केलं, टाईप करून देतात, ते स्कॅन केलं का अमाऊंट टाईप करायला लागत नाही, तेच करतात. सिस्टीम पुढे अशीच होणार आहे. आणि मॅक्झिमम लोकांचे बँक अकाउंट गव्हर्नमेंटने काढले त्याचा त्यांना पुढे जाऊन हा उपयोग करायचा किंवा सगळ्यांनी UPI पेमेंटच करा. आता गावागावामध्ये मोबाईल पोहोचलेले आहेत, लोकांकडे 2 टाईम खायला नसेल पण मोबाईल असतो, असंच आहे ना. त्यांना काय लिहिता वाचता येत नाही, अशाने पण त्यांचे रील्स काढून पैसे कमवलेत, समोर आहेत ना. आणि आले आहेत ना त्या बिग बॉक्समध्ये असे लोक आले आहेत ना. म्हणजे देश कुठे चालला आहे त्या पद्धतीने काय करायला लागतात, त्या प्रोव्हिजन करायला लागतात. आणि त्यातनं मग अशा प्रकारे टॅक्स चोरी कशी थांबवता येईल त्याचा एक हा प्रयोग केलेला आहे. दुसरं काय व्हायचं, पहिले जिकडे तिकडे असे चेकिंग करण्याकरता गाड्या थांबवा आणि बघा, वेळ लागायचा तिकडे. आता तुम्ही काय करता, मला एक
चेक पॉईंट दिला आहे की इकडे जा आणि गाड्या चेक करा. तशी गाडी आली, एक ॲप आहे, नंबर टाका गाडीचा, ए बिल बनलं की नाही बनलं. जर बनलं ए बिल जाऊ दे गाडी, असंच आहे ना. आणि आपली गाडी चेक होणार आहे तर ए बिल नाही बनवलं तर पेनल्टी आहे, फाईन आहे. तर प्रत्येक गाडीमध्ये तुम्ही काय सगळं चेक करू शकत नाही. पण एखाद्या वेळेला वाटलं की बा एक 10 मधल्या 2 गाड्या चेक करा, 10 मधल्या 1 गाडी चेक करा, तरी पण काय होईल, लोकांना नियंत्रण नाही किंवा आपली गाडी चेक केली तर. म्हणजे आपण जे घेऊन चाललोय यात पण कसं आहे की जर त्या गाड्या 100 गाड्या गेल्या आणि चेकच होत नाही, 100तले 1 चेक होते, म्हणजे जर आपण 99% आलो तरीच घेऊ शकतो. काय करायचं, माझ्याकडे 10 इन्व्हर्टर मी घेऊन चाललोय हे दाखवायचं, पण न्यायची ॲक्च्युली 70 इन्व्हर्टर. कोण चेक करते, चेक कोण करतच नाही. 10 इन्व्हर्टर सांगितले, काय करणार तुम्ही. किंवा 100 घेऊन गेले, 30चं बिल बनवलंय, 70चं नाही बनवलं, 100 तुम्ही बोलणार नाही. इन्व्हर्टर आहेत दाखवा फक्त, बघितलं चला. मग इथे पण लोक रिस्क घेणारच आहेत, हे होणारच आहे. मग ह्याच्यावरती काय करायचं, तो उपाय करावाच लागेल. कळलं कन्सेप्ट काय. रूल 138 आहे. रूल 138 मध्ये इन्फॉर्मेशन टू बी फर्निश प्रायर टू कमेन्समेंट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स अँड जनरेशन ऑफ ई बिल. आता हे प्रत्येक रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो काय करेल, हू कॉजेस मुवमेंट ऑफ गुड्स ऑफ कन्साइनमेंट व्हॅल्यू एक्सिडिंग ₹50,000. एक अमाऊंट दिली आहे, त्याच्या कमी अमाऊंट जर असेल तर ई बिलची गरज नाही. पण एक अमाऊंट आहे, लिमिट आहे, त्याच्या पुढे जर का गुड्सची व्हॅल्यू होत असेल, व्हॅल्यू ऑफ गुड्स इन रिलेशन टू सप्लाय और रिजन अदर दॅन सप्लाय. अदर दॅन सप्लायमध्ये काय होईल, गुड्स जॉबवर्कला चाललेत, गुड्स एक्झिबिशन कम सेल आहे तिकडे चाललेत. आणि जसं चेअर आहे, ह्या चेअर भाड्याने दिल्या आहेत. एखादा इव्हेंट आहे, जिकडे सभा आहे, जिकडे चेअर पाहिजे, चेअर मागवल्या, तर इकडे मुवमेंट ऑफ गुड्स आहे. कशा करता येतं, सेल चेअर विकत नाही आहे, तर वापरायला जात. म्हणजे इथे इन रिलेशन टू सप्लाय असो किंवा मग एक्झिबिशन कम सेल असो, की आपण बघितलं की गुड्स विकले तर ठेवा, अदर परत करा, सिल्वर रिटर्न बेसिस. या गुड्स जॉबवर्कला चाललेत, अदर फॉर रिझन अदर दॅन सप्लाय ड्यू टू इनवर्ड सप्लाय फ्रॉम अन अनरजिस्टर्ड पर्सन. जो विकणार आहे तो अनरजिस्टर्ड पर्सन आहे, हे कोणी असो, काही कुठली पण केस असो. या केसमध्ये शाल बिफोर कमेन्समेंट ऑफ सच मुवमेंट फर्निश इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू द सेट गुड्स. गुड्स संबंधी माहिती जी आहे ती पार्ट ए मध्ये भरायची. म्हणजे ए बी मध्ये 2 पार्ट आहेत, एक ए पार्ट आहे, एक बी पार्ट आहे. बी पार्टमध्ये काय आहे, तर बी पार्टमध्ये इन्फॉर्मेशन अबाउट व्हेकल नंबर असणार आहे. आता पार्ट ए मध्ये डिटेल्स ऑफ GST ऑफ सप्लायर, रेसिपियंट, प्लेस ऑफ डिलिव्हरी, पिन कोड, टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन, बिल ऑफ एंट्री जे काय असेल त्याच्याविषयीची माहिती, डेट, व्हॅल्यू ऑफ गुड्स, HSN कोड, रिझन फॉर ट्रान्सपोर्टेशन, हे कशामध्ये येईल, हे पार्ट ए मध्ये येईल. जेव्हा पार्ट ए भरतो तेव्हा इकडे आउटवर्ड सप्लाय आहे का इनवर्ड सप्लाय हे देणार. ए बिल कोण बनवतोय तो हे देणार. सब टाईपमध्ये सप्लाय आहे का, एक्सपोर्ट आहे, जॉब वर्क आहे, गुड्स वेगवेगळे केले, सेमी नॉकडाऊन, कंप्लीट नॉकडाऊन किंवा गुड्स लॉटमध्ये येत आहेत, तर मग हे येईल सेमी नॉकडाऊन, कंप्लीट नॉकडाऊन आणि लॉट्समध्ये. रेसिपियंट नॉट नोन, सप्लायर गुड्स मार्केटला घेऊन चाललाय, तसं एक्झिबिशन कम सेल आहे, इथे माहीत नाही रेसिपियंट कोण आहे. जसं आठवडा बाजार वगैरे असो कुठे गावामध्ये वगैरे, तिकडे असे गुड्स घेऊन चाललाय. आता इकडे चंदनला बाजार भरतो, तिकडे लोक गाद्या वगैरे पण विकायला आणतात, कपडे विकायला आणतात, लेडीजचे ड्रेस, जेंट्सचे, मुलांचे ड्रेस विकायला आणतात. मग अशा वेळेला जर का असे गुड्स कोण मुवमेंट करत असेल
तिथे नॉट नोन आहे, रेसिपियंट नॉट नोन आहे. दिवाळीमध्ये कंदील विकायला आणतात, बरोबर आहे ना. फॉर ओन यूज, एक्झिबिशन और फेअर्स, जत्रा आहे, लाईन सेल, अदर, हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. काय पर्पजनी गुड्सचं मुवमेंट होणार आहे. डॉक्युमेंट टाईप टॅक्स इनवॉइस. जर इथे सप्लायर नसेल तर मग डिलिव्हरी चलनाने गुड्सचं मुवमेंट होतं, म्हणजे डिलिव्हरी चलन ऑप्शन येईल. डॉक्युमेंट नंबर, डॉक्युमेंटची डेट, ट्रान्झॅक्शन टाईप, आणि खाली इथे मग बिल फ्रॉम, डिस्पॅच फ्रॉम, शिप टू, बिल टू, खाली आयटम डिस्क्रिप्शन, इथे प्रॉडक्ट नेम, डिस्क्रिप्शन, HSN कोड, क्वांटिटी, युनिट, व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू, मग GST, CGST, AGST, IGST, सेस. ओके. ट्रान्सपोर्टर ID, ट्रान्सपोर्टर नेम, आणि खाली बघा इकडे पार्ट बी मध्ये ट्रान्सपोर्ट बाय रोड आहे, बाय रेल आहे, बाय एअर, शिप और शिप कम रोड रेल असं मिक्स आहे. मग इथे व्हेकल नंबर येईल, ट्रान्सपोर्टर ID येईल. एक रेग्युलर गाडी असते, दुसरं ओव्हर डायमेन्शन कार्गो असतं. अशी मोठ्या गाड्या असतात, मोठे कंटेनर, ते खूप स्लो चालतात. नॉर्मल टेम्पो आणि मोठे कंटेनर. आणि डेट आहे. कळलं एवढं. Where the goods are transported by the registered person as a consignor or the recipient of supply as a consignee, whether in his own conveyance, स्वतःच्या गाडीने हो, किंवा हायर्ड वन और पब्लिक कन्व्हिन्स. कुठल्याही व्हेकलमध्ये नाही, कुठल्याही प्रकारचा घ्या, प्रायव्हेट, पब्लिक, स्वतःची गाडी. बाय रोड, इथे महत्त्वाचं काय, बाय रोड आहे. बाय रोड द सेड पर्सन शॅल जनरेट EVB. त्याच्यात स्वतःची गाडी असेल, ही भाड्याने घेईल, ती रस्त्यावरच चालेल ना, कुठलेही व्हेकल जे रस्त्यावरच चालेल, म्हणून इथे बाय रोड दिलं आहे. द सेड पर्सन शॅल जनरेट EVB इन फॉर्म कुठला त्याचा, GST EWB 01 इलेक्ट्रॉनिकली ऑन द कॉमन पोर्टल आफ्टर फर्निशिंग इन्फॉर्मेशन. पार्ट बी भरणं गरजेचं आहे हे सांगायचं. पार्ट ए मध्ये काय जाईल, गुड्स विषयी, सप्लायर रेसिपियंट विषयी माहिती जाईल, टॅक्स विषयी माहिती जाईल, आणि पार्ट बी मध्ये व्हेकल विषयी इन्फॉर्मेशन आहे. आता जर का बाय रोड नाही आहे ट्रान्सपोर्ट, तर वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे, एअर किंवा वेसर. रेल्वेने जाईल, जलमार्गाने जाईल किंवा हवेमार्गाने जाईल. या केसमध्ये काय करायचं, the EV bill shall be generated by the registered person being the supplier or the recipient. Supplier किंवा recipient, EV bill दोघांपैकी कोणी बनू शकतो. Who shall either before or after the commencement of movement. बाय रोड आहे, बाय रोडला कसं आहे, अगोदरच बनवला पाहिजे EV बिल. पण इथे काय दिलंय, बिफोर और आफ्टर. आफ्टर काय म्हटलंय बघा, आफ्टर द कमेन्समेंट ऑफ मुवमेंट फर्निश ऑफ द कॉमन पोर्टल द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी. आता इथे काय होतं, कुठल्या केसमध्ये, रेल्वे, एअर आणि वेजलला काय होतं बघा, जर रेल्वेने गुड्स गेले, वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे, द रेल्वे शॅल नॉट डिलिव्हर द गुड्स अनलेस द EV बिल रिक्वायर्ड अंडर दीज गुड्स इज प्रोड्यूस ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरी देत नाहीत ते. आता मी नागपूरवरून मुंबईला गुड्स मागवले, एक फॅक्टरी आहे जी गुड्स मॅन्युफॅक्चर करते आणि ते मुंबईला येत आहेत. EV बनलं पाहिजे. EV बिल सुद्धा नाही बनवलं, ते मुंबईला जेव्हा गुड्स येतील तेव्हा EV बिल दाखवा. EV बिल नाही, ते गुड्स मिळणार नाही. रेल्वे देत नाही गुड्स EV बिलशिवाय.
आता इथे ज्यावेळेस मी रेल्वेचा ऑप्शन घेतो, हा रेल्वे, तर हा व्हेकल नंबर आहे, हा ऑप्शन चेंज होतो आणि इथे रेल्वे रिसीट नंबर येतो. म्हणजे इथे ज्या गुड्स रेल्वेला दिले जातात तेव्हा ते गुड्स घेतात आणि ते तो रिसीट नंबर आहे ना तो मिळतो, किंवा हे आम्ही गुड्स रिसीव केले, आम्ही हे गुड्स मुवमेंट करतोय, हा रेल्वे रिसीट नंबर आहे. आता इथून गुड्स निघाले रेल्वेतनं, तर इथे काय करायचं आहे, रिसिपियंटनी किंवा सप्लायरनी बनवायचं एबी बिल की हा रेल्वे रिसीट नंबर आहे, या डेटला इथून हा जनरेट झालेला आहे. बस हे गरजेचं करणं. अगोदर तर माहिती नाही ना की रेल्वेला काय नंबर नाही असा गाडीसारखा, जसं गाडीचा नंबर असतो ना, तसा नंबर नसतो ना रेल्वेला. मग तिकडे रेल्वे रिसीट नंबर देईल, तो टाकायला लागतो. त्या प्रकारे ती मुवमेंट होते. तो नंबर टाकला का ते नंतर ते पहिले गुड्स घेणार, मग तो नंबर देणार. तो नंबर मिळाल्यानंतर काय करायचं, इकडे ते टाकायचं. हां, तुम्ही जेव्हा राज्याबाहेर करता तेव्हा तर 50,000 लिमिट आहे. हां, मालगाडीच्या ऐवजी डबे असतात. हां, मग ते तुम्ही सगळ्या करायला लागू आहे ना. तुम्ही ज्यावेळेस रेल्वेला द्याल तेव्हा रेल्वेची जबाबदारी आहे की ते स्पेशली ज्या मालगाडी त्यात पाठवणार आहे, तुमचे गुड्स एक लहान डब्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतात. आता मी माझी बाईक दिली, बाईक माझी पाठवायची आहे, तर जो कोण एजंट होता त्याने रेल्वेला डायरेक्ट दिला की बा ही बाईक घेऊन जायची, तर त्याने त्या डब्यात ते ठेवून घेतली. ते त्यांचं आहे ना, ते कशा प्रकारे ते ट्रान्सपोर्ट करायचा हा चॉईस त्यांचा आहे. जसं पॅसेंजर करता वेगवेगळे डबे आहेत, तसं एखाद्या डब्याचा तिथे मालगाडीचा असेल त्यात ते नेऊ शकतात, तरतूद लागूच राहील. Where the EV bill is not generated under subrule 2 and the goods are handed over to a transporter for a transportation by road. गुड दिले ट्रान्सपोर्टरला. The registered person shall furnish the information relating to the transporter on the common portal, and the EV bill shall be generated by the transporter on the said portal on the basis of information furnished by the registered person in part A of the GST EV bill 1. गुड्स कोणाला दिले, ट्रान्सपोर्टरला दिले, ट्रान्सपोर्टेशन बाय रोड करण्याकरता रजिस्टर्ड पर्सननी गुड्स हँडेड ओव्हर केलेले आहेत. relating to the transporter on the common portal, the EV bill shall be generated by the transporter. ट्रान्सपोर्टरनी जनरेट, म्हणजे EV बिल एक सप्लायर, दुसरा रिसिपियंट, तिसरा ट्रान्सपोर्टरनी जनरेट करू शकतो. गव्हर्नमेंटला फक्त माहिती पाहिजे की गुड्स सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, कुठले गुड्स आहेत, कुठे चाललेत, ही माहिती कळली त्यांना ते इसेन्शियल आहे. स्वइच्छेने EV बिल बनवता येतं. हे लिमिट जर 50,000 आहे, मला लागू नाही आहे, EV बिल बनवायचं असेल तर मी स्वइच्छेने बनवू शकतो. EV बिल मी स्वइच्छेने बनवू शकतो. एक मिनिट, मी इथे आलो, पुढे गेलो, थोडंसं मला खालचं सांगायचं राहून गेलंय, ते सांगतो. आता ज्यावेळेस काय होईल, EV बिल बनवलं जाईल कॉमन पोर्टलला, तर काय होईल, तिथं युनिक नंबर विल बी जनरेटेड ऑन द सेट पोर्टल. एक नंबर दिला जातो, EV बिल जे जनरेट होतं तर एक नंबर दिला जातो. तोच नंबर
तुमच्या ॲपमध्ये जाईल चेक करताना तुम्ही चेक करतो UAV नंबर जो आहे तो येतो. याच्यावरनं कळतं की गुड्सचं मुवमेंट कुठं कुठे होतं आहे, कोणाचे गुड्स कोण कुठे घेऊन चाललं आहे हे कळतं. प्रोव्हाइडेड दॅट द ट्रान्सपोर्टर ऑन ॲन ऑथोरायझेशन रिसिव्ड फ्रॉम द रजिस्टर्ड पर्सन मे फर्निश इन्फॉर्मेशन इन पार्ट ए. इथे पण दिलं आहे की जर ट्रान्सपोर्टला ऑथोराईज केला रिसिपिएंटनी किंवा ट्रान्सपोर्टरनी तर ते काय करतील, UAV बिल जनरेट करू शकतील. ऑन द कॉमन पोर्टल अलॉंग विथ सच इन्फॉर्मेशन as may be required on the common portal and unique number will be generated on the said portal. Okay. Provided further that where the goods to be transported are supplied through an e-commerce operator or a courier agency on an authorization received from the consignor. आता तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्टला किंवा अशा ठिकाणी लोक आता मी टीव्हीची ऑर्डर केली तर हा जो टीव्ही आहे हा ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू मी घेतला, अमेझॉन थ्रू घेतला. कंपनी दिल्लीची आहे. दिल्ली जसे मी ऑर्डर केली दिल्लीहून मुंबईला गुड्स आलेत का, त्याचं उत्तर नाही आहे. कुठला इव्हेंट असतो ना असा दिवाळी गणपती हे ऑफर देतात फार कमी कॉस्टला फार मोठा डिस्काउंट देऊन त्या वस्तू विकायला जातात जेणेकरून लोक तेव्हा घेण्याचा खरेदी करण्याचा ज्या वेळेस अशा सीझन असतो त्यावेळेस अशा ऑफर दिल्या जातात. त्यावेळेस ते काय करतात की इकडे जसं आपल्याकडे तळोजा वगैरे आहेत तिकडे बरीचशी गोडाऊन्स आहेत. त्या गोडाऊन्सला वेअरहाऊसमध्ये ते एक टार्गेट आहे बाबा 100 TV विकले जाऊ शकतात किंवा अगोदरच्या सीझनला विकले गेलेत. ते 100 TV काय करतात तिथे आणून ठेवतात त्या वेअरहाऊस दिल्लीहून. आता ई-कॉमर्स ऑपरेटरच्या कंट्रोलमध्ये ते गुड्स जातात. मी जसं पेमेंट करतो पेमेंट कोणाकडे जातं, ॲमेझॉनकडे जातं, फ्लिपकार्टकडे जातं. त्यांची जबाबदारी अशी की ते गुड्स ज्यांनी ऑर्डर केले त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. माझ्यापर्यंत पोचले त्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन आयदर ते स्वतः करतात ई-कॉमर्स ऑपरेटर किंवा त्यांच्या कंट्रोल खाली होतं. म्हणजे मला कॉल येतो की तुम्हाला ॲमेझॉनमधनं बोलतो आहे की डिलिव्हर झाला का, मी म्हटलं येस. मग इन्स्टॉलेशन 24 तासामध्ये होईल. मग मला परत कॉल येतो की इन्स्टॉलेशन झालं का, म्हणजे जो इन्स्टॉलेशन करून जातो त्यांना रिपोर्ट करतो. मग ते कन्फर्म करतात की ओके आहे TV चालू आहे, तुम्हाला डिलिव्हरी तुम्ही जो TV मागवला त्याप्रमाणे मिळाले आहे. मी म्हणतो येस. पैसे कोणाकडे आहेत माझे, ॲमेझॉनकडे किंवा फ्लिपकार्टकडे आहे. जोपर्यंत मला जेन्युइन वस्तू मिळाली आहे याची खात्री त्यांना पटत नाही तोपर्यंत ते ॲक्च्युअल सप्लायर जो असतो त्याला पैसे देत नाही. आणि जो काय 1% दिलेला आहे त्यांना डिडक्ट करायला TDSचा TCSचा तो TCS डिडक्ट करून बाकीची अमाऊंट मग ते परत करतात. मी अगोदर एक TV ऑर्डर केला आणि मला खराब TV आला आणि जेव्हा तो टेस्ट केला तेव्हा कळलं की आतून फुटला आहे. तो वरून ओके होता पण दणका बसल्यामुळे आतमधून काय गेलं होतं त्याला तडा गेला होता आतमधून आणि अशी समोर तिकडे सगळं असं नाही दिसत होतं. माणूस आला इन्स्टॉल करायला त्यांनी बघितलं मग त्याचा फोटो काढला. तो त्यांची लिंक होती त्यांनी लिंक पाठवली मला की ह्या लिंकवरती हे फोटो अपलोड करा. तो अपलोड केला तर त्यांचा माणूस आला तो TV घेऊन गेला आणि इमिजिएटली मला अमाऊंट ती रिफंड केली. म्हणाले की तुम्ही अमाऊंट रिफंड तुम्हाला देऊ दुसरं परत तुम्ही ऑर्डर करा. परत ऑर्डर केला नंतर त्यात वेळ जातो पण ते हे बघतात की तुम्हाला जेन्युइन पार्ट मिळेल. अदरवाईज काय होईल जर लोकांची फसवणूक व्हायला लागली तर मग हे ई-कॉमर्स ऑपरेटरचं जे मार्केट आहे ते क्रॅश होईल, संपून जाईल. त्यामुळे ई-कॉमर्स ऑपरेटरची जबाबदारी आहे. आता जसं फ्लिपकार्ट करते किंवा ॲमेझॉन करते डिलिव्हरी अशी तर ते एकच TV घेऊन बाहेर पडणार नाही ना. जे काय एक ठराविक सर्टन एरिया आहे नवी मुंबईचा ह्यात ते जिकडे ते घेऊन जातील डिलिव्हरी करायला एका गाडीमध्ये 8 TV आहेत 10 TV आहेत. ती काय करतात त्याचं EV बनवून डिलिव्हरी करतात.
जसं काम चालतं ना त्याप्रमाणे लॉ मेकरना ते विचारात घेऊन आता परिस्थिती कशी आहे, कशा प्रकारे काम चालतं त्याप्रमाणे प्रोव्हिजन करायला लागते. म्हणून तिथे आलं की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट where the goods to be transported are supplied through an electronic commerce operator or a courier agency on an authorization received from the consignor, the information in part A may be furnished by the e-commerce operator or courier agency and a unique number will be generated on the said portal. आलं लक्षात? आता बघा कुठलेही गव्हर्नमेंटचे कम्युनिकेशन असतात ते पोर्टल थ्रूच करतात. पोर्टल म्हटलं तुम्ही हे पाठवा, म्हणजे एखाद्याचं काय डिलिव्हरी करायची तर मला एक दिवाळीला ग्रीटिंग पाठवायचे, मी काय करतो पोस्टाला किंवा कुरिअरवाला सांगतो हे तुम्ही पाठवा. तसे मला काय गुड्स पाठवायचे असतील मी काय कशी पाठवेन, आयदर कुरिअर किंवा मग पोस्ट ऑफिसला सांगेन की हे गुड डिलिव्हर करा. मग त्या केसमध्ये जर का टी व्ही बिलची गरज असेल तर कोण बनवेल, कुरिअर एजन्सी तीच बनवेल ना. पण आता बुक्स मागवतो की नाही थ्रू कुरिअर किंवा पोस्ट, तशी मला कुठली कोणाला वस्तू पाठवायची आहे, मागवायची आहे, पाठवायची आहे, काय करायची कुठल्याही व्यक्तीला. आता तो बुक्स विकणार आहे तो बुक्स पाठवतात ना पोस्टा थ्रू. असे कुठलेही गिफ्ट पाठवायचे आहे, मी कुठले अशी ऑर्डर केली ऑनलाईन ऑर्डर केली तर ती छोटी कंपनी आहे, मग त्यांना ते समजा मी फॅन मागवला ऑनलाईन, छोटी कंपनी आहे त्यांची वेबसाईट आहे, मी तिकडे फॅन मागवला, त्याला पाठवायचा असेल तो कसा पाठवेल. एकच ऑर्डर नाही आहे, तिकडून समजा एक ठराविक एरियामध्ये 100 फॅनची त्याला ऑर्डर मिळाली, 50 फॅनची ऑर्डर मिळाली, हे बिल कोण बनवेल, ती कुरिअर एजन्सी ती बनवेल. ह्याचा एक फॅन आहे, दुसऱ्यांचा दुसरा तरी वेगळा असेल, असे वेगवेगळ्या वस्तू त्यांना घेऊन मुवमेंट करायचीच आहे ना गुड्सची. मग ती कुरिअर कंपनी आहे किंवा ई कॉमर्स ऑपरेटर आहे, हे जर कुठले गुड्सचं मुवमेंट करत असतील ती बिल त्यांना बनवावं लागेल. आता उल्हासनगरवरून मी काय चेअर मागवल्या, टेबल आणला, जो विकतो तो सांगतो की तुम्हाला पाहिजे ती काय डिलिव्हरी मिळेल, सोफा सेट घ्या, कपाट घ्या, काही घ्या, शोकेस घ्या, काही घ्या. मग तिकडे एक ट्रान्सपोर्टर आहे, तो काय करतो ते घेऊन जातो, चार्जेस थोडे जे घेतो तुमच्या घरी तो पाठवेल. म्हणजे एका दुकानदाराचे गुड्स घेत नाहीत, तो बऱ्याच लोकांचे गुड्स घेतो. म्हणजे त्याला जेव्हा उल्हासनगरवरून त्याला ऑर्डर मिळते तेव्हा तो पनवेलला येईल, मग पुढे पेणला जाईल, अलिबागला जाईल, रसायनी एवढ्या एरियामध्ये लोकांनी जे परचेस केलं आहे त्या 3-4 दिवसामध्ये तिकडे जाऊन लोक परचेस करत असतात, तिकडे तो पाठवतो. प्लस इथे दुकानदार आहेत त्यांची ऑर्डर असते, लोकल दुकानदार त्यांच्या मालाबरोबर तो असं कोणी जाऊन इथे परचेस केलं आहे त्यांचाही माल असतो, तो विकतो. कशा प्रकारे खरेदी विक्री होते मार्केटला, कशा प्रकारे मार्केट चालतं त्याप्रमाणे प्रोव्हिजन येतं. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट वेअर गुड्स आर सेंड बाय अ प्रिन्सिपल लोकेटेड. मला माहिती कसं मी माहिती घेतो, मी या कुठेही मार्केटला जातो मी माहिती घेतो, आपल्या ओळखी लोक असतात किंवा आपल्या ओळखी होतात, मग विचारतो विदाउट बिल माल किती घेता, विथ बिल माल किती घेता. पहिल्या वेळेस माणूस बोलणार नाही, पण हळूहळू ओळख होते मग ते बोलतात. मग त्याशिवाय काय होत नाही, सगळेच करतात, करावंच लागतं. अशा गोष्टी आहेत तर जसं हे गुड्स येतात सेल्फ केअर रिटर्न बेसिसवरती, हेही मला असंच कळलं की जसं हे असतं कूलिंग सीझन असतो त्यामध्ये तुम्हाला कूलर किंवा फॅन मिळतील आणि दुकानाच्या बाहेर असा खूप स्टॉक अवेलेबल असतो, त्यामुळे आम्ही काही पैसे कॅश देऊन हे घेत नाही. हे काय रिप्युटेड बोलतात ते गुड्स नाही आहेत, हे लोकल मार्केटचे फॅन आहेत. ब्रँडेड फॅन 2000 रुपये आहे तर हा फॅन 800 रुपये. मग 800 रुपये ज्यांना परवडतं ते घेतात, 800-1000 रुपयाला फॅन घेतात. पण आम्ही यांना रोख पैसे देत नाही, विकले तर पैसे घ्या. त्यामुळे आम्हाला काय स्टॉक ठेवला काय फरक पडत नाही, आम्ही स्टॉक ठेवतो. जॉब वर्क असेल, जॉब वर्क
where goods are sent by principal located in one state or UT to job work located in any other state, EV bill shall be generated either by the principal or the job worker if register irrespective of the value of the consignment. इथे बघा शब्द काय आला, इथे 50,000चं लिमिट ॲप्लिकेबल नाही. जॉब वर्कसाठी गुड्स चालले असतील EV बिल कंपल्सरी आहे. EV बिल कंपल्सरी आहे. आपण आणखीन एक सेक्शन 24 जेव्हा बघितला होता, सेक्शन 24 त्यावेळेस इकडे हँडीक्राफ्ट गुड्सला बघा एक्झाम केले किंवा CTP नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत त्याचं मुवमेंट करेल तर तिकडे त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही आहे. जोपर्यंत त्याचा थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड होत नाही तोपर्यंत काय करू शकतो, अनरजिस्टर्ड राहू शकतो. पण गुड्सचं मुवमेंट करणं त्यांना EV बिल करणं कंपल्सरी त्यात केलं होतं. कंडिशन काय, त्यांनी त्याकडे पॅन पाहिजे आणि त्यांनी EV बिल जनरेट केलं पाहिजे. कोणी, हँडीक्राफ्टचं गुड्सचं मुवमेंट करणाऱ्या लोकांनी. हँडीक्राफ्ट provided also that where handicraft goods are transported from one state or UT to another state or UT by a person who has been exempted from the requirement of obtaining registration under section 24(1) interstate supply of notified handicraft goods. राज्याबाहेर जर गुड्स सप्लाय केले, ₹1 जरी केला इंटरस्टेट, सेक्शन कंपल्सरी आहे सेक्शन 24 मध्ये, सेक्शन 1 मध्ये. पण हँडीक्राफ्ट गुड्सचा सप्लायर करणारे जे सप्लायर असतील त्यांना एक्झाम केलं आहे. पण कंडिशन काय, त्यांच्याकडे पॅन रिक्वायर्ड आहे आणि EV बिल रिक्वायर्ड आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू. पुढे काय म्हटलं, इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू इथे म्हटलं आहे. इथे पण इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ द कन्सर्न EV बिल घेणं गरजेचं आहे. हँडीक्राफ्ट गुड्स ॲज द मिनिंग ॲज एक नोटिफिकेशन आहे, यात दिलेले गुड्सची यादी आहे ते गुड्स. हे कधी आलं नोटिफिकेशन दिलेलं. आता जी व्हॅल्यू काढायची आहे किती, 50,000 1,00,000, ती कशी काढणार. मिनिंग ऑफ कन्साइनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड्स. एक्सप्लेनेशन 2 फॉर द पर्पजेस ऑफ दिस रूल द कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स शॅल बी द व्हॅल्यू डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 15. ते अर्थ कळतं ना तुम्हाला. आता मोबाईल विकला जातोय, ते मोबाईलची व्हॅल्यू किती आहे. जर 40,000 प्लस GST असेल, लक्षात घ्या, किंवा 50,000 प्लस GST 9,000 आहे, तर व्हॅल्यू झाली 59,000. सेक्शन 15 प्रमाणे ती व्हॅल्यू त्याच्यावर GST लागतो ते किती आहे, 50,000. टॅक्स किती आहे, 9,000. कुठली व्हॅल्यू घेणार तुम्ही, 59 घेणार का 50 घेणार. द व्हॅल्यू डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 15 डिक्लेअर्ड इन अन इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय और डिलिव्हरी चलन ॲज द केस मे बी इशूड इन रिस्पेक्ट ऑफ द सेड कन्साइनमेंट अँड ऑल्सो इन्क्लूड्स द सेंट्रल टॅक्स, सेंट्रल स्टेट UT इंटिग्रेटेड टॅक्स, सेल्स चार्ज इफ एनी इन द डॉक्युमेंट अँड shall exclude the value of exempted supply of goods where the invoice is issued in respect of both exempt and taxable supply of goods. कळलं. आता जर का माझ्याकडे 70,000चे गुड्स आहेत, ओके, पण यातले 45,000 जे आहेत हे इन्क्लुडिंग टॅक्स, हे टॅक्सेबल गुड्स आहेत आणि 25,000चे गुड्स जे आहेत हे एक्झम्प्ट आहेत. अशा प्रकारे 70,000 व्हॅल्यू आहे. EV बिल रिक्वायर्ड आहे, लेस दॅन 50 झाले. एक्सक्लूड करा व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय आणि जेव्हा 50,000 धरलेत, इन्क्लुडिंग टॅक्स 50,000 धरले. सेक्शन 15 प्रमाणे येणारी व्हॅल्यू प्लस टॅक्स हे जर 50,000च्या पुढे गेले तर EV बिल रिक्वायर्ड आहे.
म्हणून मी ते हे पॉईंट दिलेत तिथे बघा. एक एक पहिला पॉईंट काय दिलाय, की एक लिमिट दिलंय, स्पेसिफिक लिमिट, ते बघा. दुसरं, हे कधी करायचं आहे, तर कमेन्समेंट ऑफ सच मुवमेंट पार्ट ए भरा, हे दिलंय पार्ट ए भरा. दुसरं, युनिक नंबर जनरेट होईल, हे केल्यानंतर पार्ट ए आणि बी भरला का युनिक नंबर जनरेट होईल. हे कोण करू शकतो, मग ट्रान्सपोर्टर करू शकतो. दुसरं, ई कॉमर्स ऑपरेटर, कुरिअर एजन्सी करू शकतो. प्रिन्सिपल जॉब वर्कर जो असेल तेव्हा इकडे इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू गुड जॉब वर्कला चाललेत, त्याला लिमिट नाही 50,000चं बनवायचं. प्लस जे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत त्यांना पण कंपल्सरी ई बिल आहे. आणि व्हॅल्यू कशी काढायची, इन्क्लुडिंग टॅक्स, पण एकदम सप्लाय बाजूला घ्या, एक्सक्लूड करा एकदम सप्लाय. हे एवढे पॉईंट दिलेले आहेत स्पेसिफिकली. आता हे बनवताना तो पॉईंट सिलेक्ट करा, कशा करता करतोय आणि त्याप्रमाणे हे केलं तर. इथपर्यंत आलो होतो ना आपण, की वॉलंटरी करता येईल. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर द मुवमेंट इज कॉज्ड बाय अन अनरजिस्टर्ड पर्सन आयदर इन हिज ओन कन्व्हिनियन्स और हायर्ड वन और थ्रू अ ट्रान्सपोर्टर. आता मी अनरजिस्टर्ड पर्सन आहे, ओके, आणि माझ्याकडनं गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत. Provided further that where the movement of is caused by an external person either in his own convenience, hired one, or through a transporter, he or the transporter may, at their option, generate the e-way bill on the common portal in the manner specified in this rule. जबाबदारी कोणाची आहे, अनरजिस्टर्ड पर्सनची किंवा ट्रान्सपोर्टची आहे, ई-वी बनवावंच लागेल. ट्रान्सपोर्टर कुठलेही गुड्स दिले ना, ट्रान्सपोर्टर घेत नाही, तो म्हणतो की ई-वी पाहिजे, कारण प्रॉब्लेम त्याला येतो, त्याची गाडी पकडली जाते. वेन इट इज नॉट मॅन्डेटरी टू फर्निश द डिटेल्स ऑफ कन्व्हिनियन्स इन पार्ट बी. पार्ट बी मध्ये माहिती भरण्याची गरज म्हणजे ट्रान्सपोर्टचा नंबर भरण्याची गरज कधी नाही. आता कसं करणार की नंबरच नाही गाडीचा, नंबरावरच ती गाडी ओळखली जाते ना. पण केव्हा केव्हा कसं होतं की जी गाडी आहे त्या गाडीमध्ये काय माल भरलेला आहे, त्याचं तिकडे वजन काटा असतो बघा, त्यानं वजन करायचं आहे, वजन काटावर जाऊन त्याला वजन करून आणायचं आहे. तसंच आणखीन एक केस आहे बघा, प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर्स. गुड्स मॅन्युफॅक्चरने बनवले तर डिलिव्हरी करायचे ट्रान्सपोर्टरकडे. गुड्स इकडे समजा आता मुंबईवरून गुड्स चालले, लेट्स से नागपूरला, मुंबईहून गुड्स नागपूरला चालले, तर जो ट्रान्सपोर्टर आहे तो काय म्हणतो की गुड्स तुम्ही माझ्याकडे आणून द्या, मी पुढे पाठवतो. प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स ऑफ अप टू 50 किलोमीटर्स विदिन द स्टेट किंवा यूटी. हे कुठे आहे, विदिन द स्टेट किंवा यूटी आहे. फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनर टू द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टरकडे गुड्स पाठवायचे आणि ट्रान्सपोर्टर पुढे ते घेऊन जाईल. आलं लक्षात. बघा, जसं मी एक चेअर बुक केला उल्हासनगरला, कम्प्युटर टेबल बुक केलं, तर त्याकडे जे काही बुकिंग होतं त्याकडे छोटा टेम्पो आहे, त्या टेम्पोत ना तो तिकडे एक ट्रान्सपोर्टर आहे, त्याकडे सगळा माल नेऊन देतो आणि तो ट्रान्सपोर्टर मग पुढे तो माल पाठवतो. तर ही माझ्याकडे 7-8 बिलं आहेत, हे 7-8 जे काही बिलं आहेत हे काय कर तू पुढे पाठव. पण तो ट्रान्सपोर्टर त्याच्याकडे दुकानात येत नाही माल घ्यायला. सगळ्या दुकानदारांच्याकडे टेम्पो छोटे, ते लोकल डिलिव्हरी टेम्पोनी करतात छोट्या, आणि ट्रान्सपोर्टरला त्या टेम्पोतनाच माल नेऊन देतात. आलं लक्षात. मग त्यांच्याकडे काय असेल,
ते बिल बनले जी काय छोटी ती बिल त्याच्याकडे असतात. Product also that where the goods are transported for a distance of up to 50 kilometers within the state or UT from the place of business of the consigner to the place of business of the transporter for further transportation, the supplier or the recipient, or as the case may be, transporter may not furnish the details of conveyance in Part B. Part B भरण्याची गरज नाही. Explanation 1. For the purpose of this sub-rule, where the goods are supplied by unregistered supplier to a recipient who is registered. वरती पॉइंट होता ना, रजिस्टर्ड पर्सन, मी अनरजिस्टर्ड आहे, मी तुम्हाला गुड्स सप्लाय करतोय, तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात. एक्सप्लेनेशन काय सांगतं की फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल वेअर द गुड्स आर सप्लायड बाय अन अनरजिस्टर्ड सप्लायर फॉर टू अ रेसिपियंट हु इज रजिस्टर्ड, द मूवमेंट शॅल बी सेट टू द कॉज बाय such a recipient if the recipient is known at the time of commencement of. मी तुमच्यामध्ये बिल बनवलंय, तुम्ही कोण आहात? रजिस्टर्ड पर्सन. मी ट्रान्सपोर्टला सांगितलं की हे गुड्स घेऊन जा, तुमच्या नावाचं बिल बनवलंय, तर ॲक्च्युली मुवमेंट मी करतोय, पण इथे गुड्स करण्याला कारणीभूत तुम्हीच आहात रजिस्टर्ड पर्सन, हेच समजलं जाईल. गुड्स तुमचे आहेत ना, म्हणजे जर का याच्यामध्ये या केसमध्ये जर का कुठल्याही प्रकारची डिपार्टमेंटल चेकिंग झाली आणि जर का फाईन लावायची वेळ आली तर फाईन कोणती लागेल? जो रजिस्टर आहे, हे लक्षात घ्या. जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे म्हणजे जो व्यक्ती रजिस्टर आहे ना, त्यांनी माहिती घेतलेली असते की बाबा काय नियम आहेत, काय कानून आहेत, आपल्यावरती काय ऑब्लिगेशन आहेत, आणि मग आपण त्या नियमामध्ये काम नाही केलं तर आपल्याला काय करायला लागेल? पेनल्टी, फाईन लागेल. अनरजिस्टर्ड पर्सनला पकडणार नाही गव्हर्नमेंट, कोणाला पकडणार? रजिस्टर्ड पर्सनला पकडणार. आता तुम्हाला जसा हा नियम कळला, तुम्ही कोणाला बोलाल, तुम्ही हे दाखवाल किंवा हे कायद्यामध्ये आहे. त्याला नोटीस पाठवली, त्याला काय बोलवलं, मग तो आपला सीए घेऊन येईल, कोणाला घेऊन येईल, मग ह्याला काय लावते, तुम्ही त्यांनी केलं, ह्याला माहिती पण नाही. ह्याला माहिती पण नसलं तरी कॉज बाय कोण आहे? नियम हे सांगतो की हा कारणीभूत आहे, हा करतोय असं मानलं जातं कायद्यानुसार. यांनी जर गुड्स मागवले होते तर ह्यांनी त्याला सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, ए बिलशिवाय गुड पाठवू नको, गुड्स निघालेत, ए बिल नंबर दे मला. नाही बनवलं, बनवून घे. ट्रान्सपोर्टर कोण आहे त्याला बनवायला सांग, ए बिल शिवाय गुड्स पाठवू नको, मला प्रॉब्लेम होईल. एकावरती कारवाई झाली किंवा ट्रान्सपोर्टरवरती कारवाई झाली तर हे गुड्स अशा प्रकारे येणं बंद झालं. ट्रान्सपोर्टर करत नाही आणि अनरजिस्टर्ड पर्सन सप्लाय जर कोण घेत असेल रजिस्टर्ड पर्सन, तो सांगेल की अरे ए बिल बनवून पाठवू नको, किंवा मी बनवतो ए बिल, तू बिल मला पाठव, मी बनवतो ए बिल इकडनं. The e-way bill shall not be valid for the movement of goods by road unless Part B नाही आहे तर ते व्हॅलिड नाही आहे, एक्सेप्ट इन केस ऑफ movement covered under the third proviso to subrule 3 and the proviso to subrule 5. आता वरती मी वाचलं आहे की ट्रान्सपोर्टरकडे गुड्स पोचवायचे आहेत, अप टू 50 किलोमीटर काय आहे डिस्टन्स आहे, तर तिथे गरज नाही आहे पार्ट बी भरायची, पार्ट ए भरला पाहिजे. आणखी दुसरं काय, दुसरं where the goods are transported for distance of up to 50 kilometers within the state or UT from the place of business finally to the place of business of the consignee, the details of the consignment may not be updated in the e-way bill. पहिले मी हे वाचतो, where the goods are transferred from one conveyance to another, the consignor or the recipient who has provided information in part A. काय केलं, इथे गुड्स आहेत ना ट्रान्सफर केले फ्रॉम वन कन्व्हिनियन्स टू अनदर. गाडी फेल झाली, ब्रेकडाऊन झाली, ती गाडी बदलायला लागते ना. वेअर द गुड्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन कन्व्हिनियन्स, एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये काय केलं, ट्रान्सफर केलं. द कन्सायनर ऑर द रेसिपियंट हू हॅज प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑर द ट्रान्सपोर्टर शॅल बिफोर सच ट्रान्सफर अँड फर्दर मुवमेंट ऑफ गुड्स अपडेट द डिटेल्स ऑफ कन्व्हिनियन्स in the e-way bill on the common portal. तशी गाडी चेंज होईल,
तिथे एक लिंक असते, लिंकमध्ये फक्त अपडेट ईव्हील एवढंच क्लिक केलं काम होतं. तो विचारतो ईव्हील नंबर काय, तो नंबर टाकला त्यात गाडीचा नंबर चेंज करून टाकायचा. जसं ते अपडेट केलं ती अपडेट इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला मिळते. हां 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 तर मग त्याला हे ऑप्शन दिलेलं आहे की तुझी गाडी, म्हणजे हे बघा शक्यता विचारात घेऊन तरतुदी केल्यात. गाडी आहे, मशीन आहे, कधी बिघडू शकतं. बिघडली म्हणून तू जर गाडी चेंज केली तर तू अपडेट कर तिकडे माहिती. एक लिंक आहे, क्लिक केली का फक्त तिकडे एक नंबर टाकला आणि क्लिक केला सेव्ह का ते झालं ना काम. हां हां बरोबर आहे. आलं लक्षात की वेगळ्याच गाडीचा नंबर, त्यानं फोन केला. जो कोणी असेल त्यानं तितकं मोमेंटला इव्हेबल बनवून मोबाईलवर या गाडी म्हणजे साहेबांच्या लक्षात गेले आता हां 2 वाजून आणि आम्ही ती गाडी क्रॉस झाला 2 वाजून 46 मिनिटांनी त्या गाडीच्या नंबरवर बरोबर. तुम्ही गाडी जेव्हा पकडली त्यानंतर 15 मिनिटानंतर ते व्हेकल नंबर अपडेट झाला. आता हा प्रोव्हिजन काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर्स within the state or UT from the place of business of the transporter, finally to the place of business of the consignee, the details to the conveyance may not be updated in the EVB. गाडी चेंज केली. आता बऱ्याच वेळा कसं होतं की इकडनं ज्या अशा मल्टी स्टेट ट्रान्सपोर्टर आहेत ना, त्यांची समजा मुंबईहून गाडी दिल्लीला चालली असेल तर एखादी गाडी दिल्लीला जात नाही, व इकडनं गुजरातपर्यंत गाडी जाणार असेल, गुजरातमधनं जाणार असेल, त्यांचं एक ठिकाण आहे किंवा एक अहमदाबाद आहे, तिकडे गाडी चेंज करा, माल उतरावा दुसऱ्या गाडीत भरा आणि मग अहमदाबादवरून दुसरा माल भरून ते मुंबईला आणतात. पण ही गाडी दिल्लीला जात नाही मुंबईची, ही गाडी मुंबई टू अहमदाबादच चालणार आणि अहमदाबाद टू दिल्ली किंवा आणखीन काय वेगळं अंतर आहे ती दुसरी गाडी चालणार त्यांची. त्याचं करतात चेंज. समजा अहमदाबादला गेला किंवा मग तिकडल्याच पुढची दुसरी कुठली सिटी असेल जवळ तर तरी पण ते दुसऱ्या गाडीने तिथे माल पाठवतील. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर्स विदिन द स्टेट और UT फ्रॉम द प्लेस बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टरचा जो बिझनेसचा प्लेस आहे तिथनं फायनली टू द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनी. लक्षात घ्या, तिकडे अहमदाबादला पाठवलं तर अहमदाबादच्या जवळ दुसऱ्या कुठला एक ठिकाण आहे तिकडे गुड्स पाठवायचे. म्हणजे आपले ते कसे समजा मुंबईला गुड्स आले तर समजा मुंबई सेंट्रलला आले तर तिकडनं कल्याणला गुड्स पाठवायचे तर ही गाडी जाणार नाही, ते वेगळ्या गाडीत भरणार आणि त्या गाडीतून जाणार. म्हणजे 4 ठिकाणचे गुड्स समजा मुंबईला आले, एक ठिकाण आहे तिथे येणार, ते मुंबई सेंट्रल आहे किंवा विटे तिकडे येणार आणि तिकडनं बाहेर घ्यायला गुड्स पाठवायचे आहेत, मग वेगळ्या गाडीत भरा आणि पाठवा. हे अंतर किती आहे? हे अंतर 50 किलोमीटरच्या पेक्षा कमी आहे ना. बघा मी परत वाचतो. एक ह्यूज डिस्टन्स कापून ती गाडी आली, एक दिल्लीवरून मुंबईला आली, आता मुंबईच्या आसपास हे गुड्स पाठवायचे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स ऑफ अप टू 50 किलोमीटर्स विदिन द स्टेट और UT फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर. Finally, to the place of business of the consignee, the details of the conveyance may not be updated in the EVA bill. हे दिलं. एक काय दिला, जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्टरकडे घेऊन चाललोय व्हेकल नंबरची गरज नाही. तसं इथे काय सांगितलंय, गुड्स आले ट्रान्सपोर्टरकडे आणि मग ट्रान्सपोर्टर ते लोकली डिस्ट्रीब्यूट करतोय वेगळ्या गाडीत भरून.
तेव्हा पण गरज नाही EV बिलची. जर डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर आहे आणि विदिन द स्टेट किंवा UT आहे तर. पण हा नियम सगळ्यांना माहिती नाही आणि नको ते रिस्क, बनवा EV बिल पाठवा तर असतील लोक. किंवा मग ते छोट्या व्हेकलला भरले तर लिमिट 50,000च्या खाली जातं तर मग गरज नाही. लिमिट जर 50,000च्या वरती गेलं तर EV बिल गरजेचं होईल. पण ते पण असं आहे की हे मुख्य गुड्स दिल्लीतनं आले, आता आम्ही इथे घेतोय आणि पुढे पाठवतोय अप टू 50 किलोमीटर, गरज नाही. ओके. जर अशा प्रकारे एखाद्याने तुम्ही अशी गाडी पकडली आणि एखाद्याने असा पॉईंट काढला, बघा इकडे हा नियम आहे, हा प्रोव्हिजन आहे, त्याप्रमाणे आम्ही गुड तिथनं इथे आणलेत, त्याला तेवढी माहिती पाहिजे. आणि प्रॉब्लेम काय होतो की अनुभव असा आहे, आता मला नियम माहिती आहे आणि जो कोण पकडतो त्याला मी सांगतो, तो ऐकायलाच तयार नाही, मग ह्याला कर त्याला बोलव, आणि 2-3 वेळा घडलं लोक म्हणतात तरी आपला वेळ जातो. म्हणजे ज्यांना कोणाला इथे कायदा राबवायला ठेवलेत इम्प्लिमेंट करायला, त्यांना नियम माहीत नाहीत. त्यापेक्षा ते भांडणं करण्यापेक्षा तो बनवा EV बिल, जाऊ दे. नियम बनवले गव्हर्नमेंटने का सुविधा पडावी म्हणून, पण ज्यांना हे ट्रॅक करायला ठेवलं आहे किंवा प्रॉपर कायदा चालला की नाही बघा, त्यांना नियम माहीत नसतील तर मग असं होतं की नियमच बनवा किंवा बनवलंच EV बिल, जाऊ दे, नकोच, भांडणच नको. युनिक EV बिल 138(4) मध्ये दिलं आहे. युनिक EV बिल नंबर ऑन द कॉमन पोर्टल, युनिक EV बिल नंबर शॅल बी मेड अवेलेबल टू द सप्लायर, द रिसिपियंट अँड द ट्रान्सपोर्टर ऑन द कॉमन पोर्टल. हे तिघांनाही उपलब्ध असेल EV बिल नंबर. म्हणजे तो नंबर टाकला तर कळतं गुड्स कुठं कुठे निघालेत, काय माहिती आहे बघता येते. असाइनमेंट ऑफ EV बिल नंबर टू अनदर ट्रान्सपोर्टर. एक ट्रान्सपोर्टर आहे, जी गाडी जर फेल गेली आणि दुसऱ्याला गुड्स दिले, द कन्सायनर और द रेसिपियंट हू हॅज फर्निश द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए और द ट्रान्सपोर्टर मे असाइन द EV बिल नंबर टू अनदर ट्रान्सलेशन और एनरोल्ड ट्रान्सपोर्टर फॉर अपडेटिंग द इन्फॉर्मेशन. आता ह्यामध्ये काय करता येतं की बघा, EV बिल मी बनवलं, EV बिल मी बनवलं, इथून गुड्स निघाले, इथे पोचले गुड्स, हे ए ठिकाणे आणि मला गुड्स पाठवायचे इथे बी ठिकाणी. ओके, हे माझं ठिकाण आहे, मी समजा एम आहे, हे माझ्या ठिकाण आहे, मी इथनं गुड्स इथे बनवले. आता हे डिस्टन्स मे बी 50 किलोमीटर आहे नाही, मी काय बघितलं नाही, मी बनवलं EV बिल, भांगडच नको, EV बनवून टाका, गरज नाही. मग आता माझा व्हेकल नंबर मी टाकला, ए पार्ट बी पार्ट दोन्ही भरला. ओके, मी ह्या एला गुड्स पाठवले, मी पाठवले, तुम्ही ए नात, तुम्ही पाठवलं, हे जे आहेत त्यांनी पाठवले, इथे गुड्स पाठवले. तुमचा एक EV बिल नंबर आहे 007 009, जे काय नंबर तिकडे आला आहे, हे जे नंबर आहेत ना, हा काय करेल, पी जो आहे तो हा हे नंबर टाकून एक EV बिल बनवू शकतो. हा नंबर त्याला असाइन केला जाऊ शकतो. हां, जो ट्रान्सपोर्टर घेऊन जाईल पुढे गुड्स, तो आपलं EV बिल बनवेल आणि त्या EV बिलमध्ये हे नंबर टाकू शकेल, EV बिल नंबर. बघा, एक ट्रान्सपोर्टर आहे, त्याला सांगितलं हे गुड्स आहेत ना गोव्याला पाठवायचे, तर तो काय बोलला, संध्याकाळी गाडी निघेल, त्यात गुड्स जातील, उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तुमचे गुड्स जागी पोचतील. गाडी संध्याकाळी 8-9ला निघते. म्हणजे लोकली सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला गाडीतला माल जातो, दिवसभरात त्याला माल आपण पोचवायचा, संध्याकाळी 6पर्यंत माल तो घेतो, गाडी 8ला निघते. आता त्याला काय करायला लागेल, त्याकडे एकाच माणसाचा माल नाही ना, त्याकडे 8 जणांचा माल आहे, EV बिल तो कसं बनवेल. मग तो काय सांगतो सगळ्यांना की तुमच्या गुडचं EV बिल तुम्ही बनवायचं आणि तुम्ही माझ्याकडे गुड्स घेऊन याल ना, तुमच्या गाडीचा नंबर त्यात टाकून घेऊन या गुड्स. आणि जर ते अप टू 50 किलोमीटर आहे तर EV बिल चार्जेस लागू होत नाही. प्लस गुड्सची किंमत 50,000पेक्षा कमी आहे तरी EV बिल नाही आहे. पार्ट ए तुम्ही भरून आणा,
तुमच्या HSN कोड आहे, माहिती सगळं येईल, तुमची माहिती येईल. पार्ट ए मध्ये कळतं ना, गुड्स कोणाचे आहेत, व्हॅल्यू काय, कुठे चाललेत. आलं. हा काय करतो, फक्त जो मेन ट्रान्सपोर्टर आहे तो या सगळ्या EV बिलची इन्फॉर्मेशन यात टाकतो. तुम्ही 007 डिपार्टमेंटने वाचला त्यांना कळेल गुड्स कोणाचे कुठे चालले. पण इथे व्हेकल नंबर नाही आहे, व्हेकल नंबर पीच आहे. म्हणजे पीच्या व्हेकलमध्ये 7-8 जणांचे माल आहे हे कळतं की नाही. जे कळायला पाहिजे कळलं. सिस्टम काय केलं की हा EV बिल नंबर जो आहे हा ह्याला असाइन करायचा. त्या EV बिलचा माल मी घेतला आहे ॲज अ ट्रान्सपोर्टर, हे तुम्हाला मी कळवलं. मला काम काय दिलं आहे, तुझ्याकडे माल कोणाचा आहे, मी बोलली हा 007 हा माझ्याकडे, 009 माझ्याकडे, 0015 माझ्याकडे. EV बिल 3 म्हणलीत, ते नंबर असाइन केले गेले इकडे. फर्दर मुवमेंट होईल. द कन्सायनर और द रिसिपियंट who has furnished the information assignment of EV bill number to another transporter. ओके. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करेल, तो माल देईल तर EV बिल नंबर पण देईल की बाबा मी हा जो माल आणला आहे या गाडीतना हा EV बिल नंबर आहे. After the details of conveyance have been updated by the transporter in part B, the consigner or recipient, as the case may be, who has furnished the information in part A of the EV bill 1 shall not be allowed to assign the EV bill number to another transporter. आता एकदा मी गुड्स तुम्हाला दिले का मग मी ह्यांना देऊ शकत नाही ना, देण्याची गरज पण नाही ना. सिस्टम ब्लॉक करतो की हा नंबर जर का A नी B ला दिला आहे तर A C ला देऊ शकत नाही. हे वगैरे सिस्टमचं बिहेवियर आहे. रूल त्याप्रमाणे केला आहे की तुम्ही एकदा एकाला असाइन केला ना तो नंबर EV बिल आणि त्याने यूज केला काय दुसऱ्याला मिळणार नाही. याच्यावर याने एक ही प्रेस रिलीज काढली. हे सांगतो मी काय, मला क्लिअर होईल मला काय म्हणायचं आहे. इथे ब्रेक घेऊया.